शहाण्या माणसाने दवाखान्याची कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, तर गर्दी तिथं जास्त आहे ना. आपण आज आरोग्याची काळजी घेत नाही, घाबरतो खूप. भीती हा सगळ्यात मोठा आजार आहे, सगळ्यात मोठा आजार. आणि तसं बघायला गेलं तर आज अजून एक आजार जास्त आहे सगळ्यांना. लय मोठा आजार कुठला आहे माहिती आहे का, की औषध असतील तरच आपण जगू शकतो. आपल्याला असं वाटतंय की नाही वेळेत औषधं घ्यायला पाहिजेत, बरोबर आहे का नाही. बरं व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, वेळेत औषधं घ्यायला पाहिजेत. वेळेत सगळ्या गोष्टींचं म्हणजे औषधांचं, जेवणाचं काय तुमच्या वेळा नक्की नसतात, व्यायामाची वेळ नक्की नसते. शरीर निरोगी ठेवायचं असेल तर औषधांची गरज नाही आहे. 10% फक्त औषध काम करतात, 90% स्वतःलाच करणार. स्वतःची मानसिकता असेल तरच आपण खरं तर बरं होऊ शकतो. इच्छा पाहिजे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. इच्छा नसेल तुम्हाला बरं व्हायची, काही लोक निमित्त काढतात बघा. निमित्त हा सगळ्यात मोठा आजार आहे, रोग आहे खरं सांगायचा. निमित्त काढायचं कुठल्याही गोष्टीला, नाही हो मला जमतच नाही, ते हे खाल्ल्यानंतर मला तसंच होतंय, असं केल्यावर असंच होतंय, उन्हात केल्यावर तसं होतंय, गार पाणी पिल्यावर, गरम पाणी पिल्यावर, हे खाल्ल्यावर ते खाल्ल्यावर, मग तुम्ही जगता कशाला. इतर प्राणी पक्षी विचार करतात का, उन्हात गेल्यानंतर मी काळा होतोय, कधी कावळा म्हटलाय का. तर त्याला माहिती आहे ऑलरेडी आपण एकदम ब्लॅकच आहे, किती उन्हात गेलं तरी काय फरक पडत नाही. कधी बसून राहिलाय का, कुठेतरी आपला आत गेला एखाद्या गुहेत जाऊन बसलाय, नको बाबा काळं व्हायला, उन्हात जायला नको, आधीच आपण काळं आहे, अजून किती काळं व्हायचं म्हटलंय का. इतर प्राणी पक्षी बघा पोटासाठी कशासाठी उन्हात फिरतात, काय करतात, त्यांना कुठे गेला सर्दी खोकला, त्यांना का नाही. मनुष्य प्राण्यालाच काय झालंय असं जगा वेगळं. निमित्त, प्रत्येक गोष्टीला निमित्त. मला बरीच लोक म्हणतात तुम्ही खूप छान बोलता हो, सगळं पटते, पण माझं गुडघंच दुखते, त्याला काय मग तोडून घेता, मरता, काय करता. लक्षात ठेवा, निमित्त काढणं हे काय कुठल्याही नियमात बसत नाही. निमित्त काढणं कुठल्याही नियमात बसत नाही. बोलो येऊ द्या, बोल असतील ते घे बाबा. म्हणून लक्षात ठेवायचं, बरं व्हायचं असेल आपल्याला तर पहिलं काय पाहिजे, इच्छा पाहिजे. तुम्ही बोलत नाही का, म्हणजे आज बोलायचं नाही असं उपवास वगैरे आहे का तुम्ही. मला वाटतं आज काय बोलायचं, आज काय मुख्यानं उपवास केलाय की काय, नाही तर बोला की जरा काय तर रिस्पॉन्स द्या तिथे बस. दादा पुढे निमित्त काढू नका. बरं व्हायचं असेल तर निमित्त नको बघा. बरं व्हायचं असेल तर इच्छा पाहिजे, कारण इच्छा असेल तरच आपण बरं होऊ शकतो. इच्छा नसेल तर आपण सुवर्ण भस्म खाऊन सुद्धा सगळं फुकट आहे, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही, काही अर्थ नाही आयुष्याला. आपण मनुष्य प्राण्याचा जन्म आपण का घेतला, परमेश्वरानं आपल्याला मनुष्य प्राणी म्हणून का पाठवले, याचा कधी विचार केलाय का. काय करतात माणसं, मला माहिती काय असेल ते भोग भोगायचे या जन्मी आणि निघून जायचं. मग बाकीचे जन्म कशासाठी, बाकीच्या जन्मामध्ये भोग नाही आहेत का. कुणाला चुकलंय सांगा. हे आपल्याला काय सवय बदला पाहिजे. आजपासून एक सवय डोक्यात घालायची, एक आपल्याला आज एक विचार डोक्यात ठेवायचा की परमेश्वरानं मनुष्य प्राण्याचा जन्म आपल्याला सगळं उपभोगण्यासाठी दिलेला आहे. म्हणून तर खाण्यासाठी एवढ्या व्हरायटीज आहेत का नाही. मनुष्य प्राण्यांच्या कुणाला एक सांगा व्हरायटीज आहे का कुठल्या प्राण्याला. गाईनं कोंबडी वाजून खाल्ल्या कधी बघितलंय का. जाऊ दे वाघानं गवत खाल्लंय कधी बघितलंय का, आहे का. पण मनुष्य प्राण्याला किती व्हरायटीज आहेत. पण खातो का आम्ही डाएट करतो, पथ्य करतो. नाही मी हे खात नाही, मी ते खात नाही, पण तू मरच सर. पंचपक्वानाचं परमेश्वरानं ताट दिलं जेवायला, गप खायला पाहिजे का नाही. नाही गोड खात नाही हो, शुगर आहे. तिखट खात नाही हो, हृदयाचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल आहे. तेलकट खात नाही, खारट खात नाही, बीपीचा त्रास आहे. मग तू खाणार काय, बायकोनं काय करून घालायचं तुला. गोड खाणार नाहीस, आंबट खाणार नाहीस, खारट खाणार नाही, मग बायकोनं कुठेतरी परग्रामात जाऊन राहायला पाहिजे. काय करणार, काय खाणार. चांगल्या सवयी पाहिजेत बघा. सकाळी लवकर उठायला कष्ट आहे, पण उठलं तर आरोग्य आहे, नाही उठलं तर आजार आहे. उशिरा उठलं की आजार आहे. बरीच माणसं कुठं लवकर उठतात, रात्री झोपत नाहीत लवकर बघा. बरीच लोक म्हणतात झोपच लागत नाही हो, काय करायचं.
कारण शरीराला व्यायाम नाही. दिवसभर काम असलं का नाही, रात्री कधी झोपील होत. दिवसभरात बघा की शरीराला थकवा येईल एवढं तुम्ही काम करता का, आराम करता दिवसभर, कशी रात्री झोप येईल तुम्हाला? झोप पाहिजे असेल तर दिवसभरात शरीर थकलं पाहिजे, एवढं तुम्ही काम केलं पाहिजे. हे काम करत नाही आपण, आम्हाला ते सवयच नाही. विनंती करू की रात्रीचा मोबाईल तेवढा लवकर बंद करायचा. पूर्वी मोबाईल नव्हता, लोक 7-7:30ला झोपायचे, 8ला तरी खूप म्हणजे फार वेळ झाला असेल. रात्री 10 वाजता दरवाजा वाजला तर वाटायचं एवढ्या रात्री कोण आले. टीव्ही आल्यानंतर 10 वाजता तरी काय माणसं अभिमानानं सांगायचे, काय बिंदास त्या 10 वाजेपर्यंत आम्ही जागा असतो. यात कशाचा अभिमान आला. आणि आता मोबाईल आल्यापासून तरी काय, अहो 12 वाजल्याच्या आत आम्ही झोपतच नाही बघा, झोपायला 12 वाजतात. सगळ्याच जबाबदारी कोण कशावर आहे बघा. काय झालंय आपल्याला ना, काही गोष्टींची सवय चुकीची आहे. एखादा माणूस शून्यातून विश्व निर्माण करायला लागला, मोठा व्हायला लागला, किंवा समजा तुम्ही सुद्धा काहीतरी कष्टातून नोकरी करून काहीतरी करून मोठं व्हायला लागला, घर घेतलं, कष्टाचं चीज झालं म्हणतो आपण, घर घेतलं आहे का नाही. मी एवढं राबलो, मी असं केलं, मी तसं केलं, आज घर घेतलं हे सांगतो. आणि त्यात एखादी चुकीची गोष्ट असेल तर तिची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेता का? नाही हो. काय ते पायऱ्या बरोबर नाहीत बघा, त्यामुळे पाय घसरून पडलो. कुणावर दोष देतोय? पाय घसरून पडलं तरी कुणावर दोष आहे का? रस्त्याला खड्डे असले चुकून समजा गाडी आपली, काय सरकारच बेकार आहे. तू सरळ गाडी चालव ना, तुझं ड्रायव्हिंग चुकलं हे बघत नाही. आम्ही काय म्हणतोय, सरकार चुकीचं आहे हो, काय पैसे ढीकभर घेते तर रस्ते नीट नाही, तू नीट चाल. काय काय लोक कशावर येईल, जेवण खराब झालं बायकोला दोष आहे की नाही, शिव्यात घालायला जाऊ, काय तुला येतच नाही म्हणतात, तर तिला येत नाही तर तुझ्या बरोबर राहते, चुकीचंच आहे ना मग तुला. आहे का नाही? विचार करायला पाहिजे. आपण चांगलं राहायचं असेल, आयुष्य सुंदर बनवायचं असेल, बघा आलं पानात घेतलं मुखात, बस विचार करणे नाही. हे खाताना विचार करायचा, बटाटा खाला, चरबी वाटली, काय करू, व्यायाम करायचा, पचवायचा. बघा काही खावा पण ते पचण्यासाठी व्यायाम करा. शरीराला एकाच गोष्टीची गरज आहे आणि ते फुकट मिळते. व्यायाम करायला काय खर्च आहे सांगा? काय खर्च आहे का? 1-2 लाख रुपये खर्च येतो रोज व्यायाम करायला. जाऊ दे 5-50 हजार रुपये खर्च येतो रोजचा, काय आहे का? दवाखान्याला घाला रोजचे 50 हजार रुपये, पण व्यायाम करायला तुम्ही स्वतःसाठी 50 रुपये सुद्धा खर्च करणार नाही आणि फुकटच आहे. व्यायाम करायला काय, सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा, त्यात काय वेळ नाही म्हणतात. मित्र भेटला, मैत्रीण भेटली, यांच्या गप्पा चालूच असतात. टीव्ही बघायला माणसं वेळ काढतात, पिक्चर बघायला 3 तास जातात की नाही. हे थोडंसं विचार करा. आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर खाणं व्यवस्थित असलं पाहिजे आणि खाल्लेलं पचवण्यासाठी व्यायाम असला पाहिजे, बस. बाकी कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे, हास्य पाहिजे, हास्य पाहिजे. आम्हाला ते माहितच नाही. सगळ्यांना रडणंच माहिती आहे बघा. रामायण बघितलं की नाही? रामायण बघा, सुरुवात केलं तर दशरथ राजा रडला, त्याच्या 3 बायका रडलेल्या आहेत. भरत रडला, शत्रुघ्न रडला, प्रभू रामचंद्र रडले. सीतेला नेल्यानंतर लक्ष्मण सुद्धा रडला की माझी चूक झाली, मी यायला नको पाहिजे होतं. लक्ष्मण रेषा मारून सुद्धा मी यायला नको पाहिजे होतं हे लक्ष्मण म्हणून रडला. सुग्रीव रडला, वाली रडला. वालीला ज्यावेळेस बाण मारला त्यावेळेस वाली पण रडला. रामाला म्हणला आडाला उभा राहून का बाण मारलास, हे सगळ्या गोष्टी. रावण सुद्धा रडला हो, जेव्हा मेघदूत म्हणजे त्याचा इंद्रजित मुलगा मेला त्यावेळेस रावण सुद्धा रडला. सीतेला लंकेत आणल्यानंतर रावणाची बायको सुद्धा रडली. कोण राहिले सांगायला जायचं? फक्त एकच त्यातली व्यक्ती अशी आहे, मारुती. कधी रडल्याला दाखवलंय सांगा? तुम्हाला काय वाटतं? त्याला काय अडचणी आल्या नसतील? 1400 किलोमीटर अंतर होतं. 1400 किलोमीटर कशाचं? समुद्राचं. इकडून तिकडं 1400 किलोमीटर जायचं होतं. किती राक्षसिनी मध्ये आल्या, चिंकीने आली, लंकीने आली, एका ठोक्यातच उलटी गेली. घाबरला का तो? शेपूट जाळली. आम्हाला काय सांगायचं? कुणी फोन नाही उचललं तर आम्हाला टेन्शन येते. फोनच उचलत नाही हो, काय करायचं? मुलाला फोन केला, फोन उचलला नाही, आम्हाला टेन्शन आलं. नवऱ्याला फोन केला, कुठं असं मुलाचा फोन उचलला ना, कुठं पडलाय का काय, कुठं प्याला का काय, कुठं मैत्रिणीकडे गेला का काय, फोन का उचलत नाही, आम्हाला याचं टेन्शन नाही. बरोबर आहे का? हे टेन्शन घेतो. जरासं टेन्शन कमी घ्यायचं, जरासं टेन्शन कमी घ्यायचं. संकट प्रत्येकाला येतात.
मारुतीची शेपूट पेटवली, त्याला लंकाच पेटवून असं पाहिजे. रावण फार चिडला, म्हणला ती शेपूट झोपडतो थांब म्हणला. शेपूट उपटायला गेला, रावणाने शेपूट धरल्यावर मारुती जो उड्डाण घेतली रावणा सकट वरती. रावण शेवटी महादेवाला म्हणाला, देवा महादेवा तुझी शेपूट एवढी उपटायला नको, नाही तर पडलो तर कुठं जाईल काही माहिती नाही. म्हणजे उपटायला आला तोच काय म्हणला, महादेवाला गवसणी घालायला लागला, महादेवाला हात मारायला लागला, म्हणला देवा महादेवा शेपूट एवढी उपसायला नको यायची. असं राहायचं असतं. आयुष्यात हिंमत पाहिजे. संकट आली तर अडचणी आल्या म्हणजे हारून जायचं नसते. हे त्यामुळं आजारपण येते. आपण स्वतःला हरलेलं मानतो. गुडघेच दुखतात, नाही माझ्या पोटातच दुखतंय, काय झालंय माहित नाही, खरं डोकंच दुखतंय बघा, आज ट्युमर आहे का काय कोणाच ठाऊक. महिला मंडळ तरी कशात इमोशनल होतील काय सांगू शकत नाही. एखादी आईबाई म्हटली चुकून, बघ बाई अंगावर काढू नकोस, नाही तर त्या आमकीनं अंगावर काढलं तिच्या पोटात कॅन्सरची गाठ होती की लगेच पोट तपासायला लागली. हाय का हाय का हाय का दाबून दाबून दुखी ती दुसऱ्या दिवशी नवऱ्याला डोकं फिरली. त्यावर माझ्या पोटात दुखायला बहुतेक मला पण कॅन्सरची गाठ आहे, चला नवरा म्हणते ग बस काय झालेलं नाही, तरी सुद्धा ऐकायचं नाही. आनंदात राहावा, हसत राहावा. आयुष्य परत परत नाही. बिस्किट पुढे वगैरे घेऊन येतात नाही, डेंजर लोक असतात, त्यांना घरात घ्यायचे. 10 रुपयाचा 20 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन यायचं आणि भीती घालून जायचं. ते दवाखान्यात एखादा ऍडमिट असते बघा, त्याला वाचवायला बघायचं नाही, त्याला हिंमत दिली की ते होते त्याच्याजवळ जाऊन रडायला चालू करायचं. ते आधीच अर्ध मेलेलं असते, तुम्ही रडल्यावर कार्यक्रम काय उपयोग आहे. म्हणून हसत खेळत राहा, आनंदात राहा. आयुष्य परत परत नाही. कधी नंबर लागेल काही नियम नाही. आहे का माहिती सांगा कुणाला की आपला नंबर नाही आज म्हणून. आज सुद्धा नंबर लागू शकतो, आत्ता लागू शकतो. काय कुणाचं काय मृत्यू कशात आहे काय माहित नाही, पण जेवढं मिळालं तेवढं घ्यायला पाहिजे. अहो कोविडमध्ये मिलीत स्वतःच्या मुलांनी सुद्धा आईवडिलाचं प्रेत घेतलं नाही. अहो मुलगा मेला तर आईवडिलांनी घेतलं नाही प्रेत, तिकडल्या तिकडं न्या म्हणून. मुलाचं स्वतःच्या लक्षात घ्या. 4 खांदेकरी मिळायला नाही, 4 खांदेकरी. आता नशीब आहे 4 येतील तरी खांदेकरी, बरोबर आहे का नाही उचलला तरी कसा का असं ना क्रेन उचलून ठेवू द्यात, कारण माणसं असणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणून भाग्यवान आहे, अशा वेळेतच मेल्याला बरं आहे. नाहीतर कोविड मधल्यासारख्या मेलं तर काय उपयोग आहे. बरं अजून कुठली अशी लाट येणार नाही याची काही गॅरंटी आहे का आपल्याला. आणि चुकून उद्या काय जर वेगळा आले त्यात आपला नंबर लागला तर सत्य आहे. 3 वर्षापूर्वी शिकायला पाहिजे, कार्यक्रमच झाला का आज शिकला तर कोण थांबलं नसते. तुम्हाला पहिला जोडून गेला तू तेवढा अडचण म्हटले बरोबर आहे का. आता शिकला नशिबान आहे का नाही, मग आता जगायला पाहिजे. इकडं काय आम्ही काय खिरापत वाटायला लागलोय का, आम्ही काय पैसे वाटायला लागलोय का, काय कळतच नाहीत माणसाचं. आनंदी जीवन जगणं सोडून दिलंय बघा लोकांना. फक्त गांभीर्य. एकेकाचं तोंड बघितलं तर असं वाटतं त्याला मुळव्यात निघत हसतच नाही, हसतच नाही. हसायला का पैसे पिशे पडतात काय, आणि जरी पडत असेल खर्च करू हसण्यासाठी. चला रडण्यासाठी माणसं दवाखान्यात जाऊन खर्च करतात, बरोबर आहे का. रडण्यासाठी दवाखान्यात जाऊन लाखो रुपये घालतो आणि काय करतो रडत. पेशंटला पण रडायचं नाही, आम्ही पण पैसे घालून रडायचं. त्यापेक्षा हसण्यासाठी पैसे खर्च करू, त्याच्यात दुप्पट करू, पण हसण्यासाठी खर्च करू, काही असू नये. आणि हसायला जास्त खर्च नाही, लक्षात घ्या. एखादं पाय बसून पडलं तरी हसायला आहे का नाही. असं करतो. हसायला काय लागतंय सांग, का मेहनत करायला लागते का. अगोदर जरा 15 मिनिटं व्यायाम करायचं, मग तयार व्हायचं, मग हसा. त्यात काय अर्थ. आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो, अजून सुंदर बनवू शकतो. पण ते कसं औषधमुक्त व्याधीमुक्त राहून. हे औषधं खाऊन मी दवाखान्यात जाऊन कोण आनंदी आहे ते लक्षात घ्या. म्हणून हसत खेळत आनंदात राहणे. अगदी जेवढं लाईफ आपल्याला मिळालं, किती मिळालंय माहित नाही, पुढचा क्षण माहित नाही. हे आम्ही प्रत्येक गोष्टीचं घर घ्यायचं टेन्शन घ्यायचं. 2 BHK घर आहे, एकाला 2 बेडरूम आहे, एकत्र जाऊन झोपावणे येण्यानं हॉलमध्ये फेऱ्या मारते. याचं कधी पिटायचं, याचं कधी पिटायचं. बांधलंच कशाला, बांधू नकोस. आणि बांधायचं तर एक दिवस ह्या बेडरूम मध्ये, एक दिवस त्या बेडरूम मध्ये करून पडायचं निवांत. वर आणि AC लावायचा, फॅन लावायचाच नाही. AC लावून काय खर्च येईल ते बघायचं, करायचं. त्याला काय. नाहीतर सरळ बघा ते
किडे आम्हाला फार मोठे असतात. घर बांधताना काय करायचं, रिटायरमेंटचे पैसे घ्यायचे, 2 मुलगा असतात, 2 मुलांसाठी घर बांधायचं, मोठ्याचा दरवाजा वेगळा, छोट्याचा लागलीच तुम्ही वेगळं राहा हे आम्ही आधीच सांगलेलं. दोघांना 2 दरवाजे ठेवायचे. तुझा दरवाजा कुठं आहे? तुझा दरवाजा मध्ये तिकडे गोट्यात झोप मशी राखत, मच्छर मारत. बरोबर आहे का नाही? शेतावरल्या घरात बाबा हल्ली शेतावरल्या घरात झोपतात. घर कोणी बांधलं? बाबा कुठं शेतावरल्या घरात. पोरगं झोपतं एसी लावून निवांत. त्याचं त्यानं बांधायचं, त्याचं त्यानं. चिमणी सांगा घर बांधून ठेवती का मुलांना? दरवर्षी नवीन घर बांधते, दरवर्षी नवीन. पण वास्तुशांतीला कोणाला बोलवत नाही. आम्ही आयुष्यात एक बांधतो आणि वास्तुशांतीला पाहुणं रावलं बोलवायचं. काय उपयोग आहे त्यांचा? काय उपयोग आहे सांगा? येत्या जेवत्यात आम्ही नावं ठेवून जातात. काय ती बेडरूम जरा अशी नाही पाहिजे होती, जरा इकडे पाहिजे होती. ती दिशा चुकली बघा. ते मंदिर असं पाहिजे, ते माझ्या घरात मंदिर मी सांग कुठेही करू, तुला काय करायचं असं. बरोबर आहे का? कुठेही गेलं तर सगळं घर देव. सगळ्या दिशा कोणाच्या आहेत सांगा? 10 दिशा देवाच्याच आहेत ना. कुठल्याही दिशेला तोंड करून उभारला म्हणजे आता पांडुरंग समजा तिकडे तोंड करून उभारला तर काय गोरा होणार आहे? सावळा आहे तो सावळाच राहणार आहे. बरोबर आहे का? आपण आंधळ होऊन जगायचं बघा. आपण कसं करायचं माहिती आहे तुम्हाला सांगता? तुम्हाला सूरदास माहिती आहे का? सूरदासासारखं जगायचं बस. सूरदास आंधळे होते माहिती आहे ना, दिसत नव्हतं. आई वडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढून टाकलं, आपलून लागलं. मग एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन ती गाणी म्हणत होती. गाणं म्हणता म्हणता एक जण तिथं भेटला. तो काय म्हणला, अहो इथं म्हणण्यापेक्षा बाजूला मंदिर आहे तिथं मला जाऊ. म्हणजे कसं आहे, दिल्ली आग्रा रोडवरती श्रीकृष्णाची मंदिरं जास्त आहेत, तर तिथं म्हणा म्हणून सांगितलं. मग मंदिरात गेला तर मंदिरांना शिड्या होत्या, पायऱ्या होत्या. पायऱ्या चढताना पडायचा, हे करायचा, मग जायचा, धडपडत जायचं, लागायचं, रोज लागायचं. त्याचा कार्यक्रम चालू झाला आणि मंदिराच्या बसून गाणं गायला सुरुवात करायचं. गाणं ऐकून ऐकून लय भारी वाटायचं, पण काय करायचं, याला रोज पडायचं, रोज लागायचं, रोज आंधळा. मग एक दिवस त्या पुजारी काय म्हणला, अरे म्हणलं कशाला वर येतोस, खालच्या पायरीला बसून म्हणलास तरी चालतं, एवढं चढून वर यायची काय गरज आहे? एक तर आंधळा आहेस, तुला दिसत नाही. तो म्हणला मला दिसत नाही, देवाला दिसते का नाही? एक आंधळा येतोय ते. बरोबर आहे का? देव एवढा प्रसन्न झाला होता. रोज ते श्रीकृष्ण कोणती कपडे घालतात, कोणत्या कलरची, तिथे आंधळा असून सूरदास सांगायचा, आज लाल ड्रेस चांगला दिसतोय देवाला म्हणायचा. पिवळा घातल्यावर एक दिवस म्हणला पिवळा काही चांगला दिसत नाही. पुजाऱ्याला लय शंका आली. शंका घेणारी माणसं डेंजर असतात बघा. बायकोला शंका आली की नवरा मेला म्हणून समजायचं. फोन इकडे आणा, कुठं होता एवढा वेळ? ऑफिसमध्ये असला तर फोन करणार, कुठं आहे? ऑफिसमध्ये. पण त्या दुसऱ्या कोणाकडे तरी फोन, ऑफिसमध्ये जायचा बघा. असं सुद्धा असतं. शंका घ्यायचं नाही, शंकेनं लय अवघड होते. तसं त्या पुजाऱ्याला शंका आली. रोज हे सांगते ह्याला दिसत असावं, हे खोटं बोलतोय म्हणून, नाटक करतंय, पैसे मिळवायसाठी पडायचं, ह्याचं त्याचं नाटक करत असेल. एक दिवस खालच्या पायरीवरच त्याचे डोळे बांधले. म्हणजे आज ओळखतोय का बोलतो. डोळे बांधून त्याला नेला वरती आणि नेल्यानंतर काय झालं माहिती का? सूरदास एकदमच म्हणाले, अरे अरे म्हणाले, काय देव पण गरीब झाला म्हणाले. आज पानामध्ये फक्त राहिला, फक्त पानं लावली होती, कपडेच घातली नव्हती त्या दिवशी श्रीकृष्णाला. आणि तेही त्यांनी डोळे बांधल्यानंतर ओळखल्यावर मग लोकांनी त्यांना नमस्कार करायला चालू केला. हे लक्षात घ्या, आतला आत्मा जागा करा. तुम्हाला वरचे डोळे देऊन काय उपयोगाचं नाही. आतला आत्मा जागृत करा. सूरदासला कसं दिसत होतं तसं तुम्हाला का दिसत नाही? हे आजार गिजार काय आहे ते? हिंमत आहे का आपल्याकडे? रोज हिमतीची गोळी घ्यायची, उद्या मारायची, आज मारायचं, पण सगळं खाऊन पिऊन मारायचं. परमेश्वराला सांगायचं नको 100 वर्षाचं आयुष्य, 80 वर्ष जगतो, बरं कुठल्याही प्रकारचा आजार नको. आणि नको म्हणायचं आणि घ्यायचा पण नाही. जे तुम्ही घ्याल ते येणार. टेन्शन घेतलं टेन्शन येणार. तुम्ही जर म्हणत राहिलात मला शुगर झाली तर काय करायचं, 100% होणार. तुम्ही जर म्हटलात मला बीपीचा त्रास झाला तर काय करायचं, छातीत चमकतंय, तर ते पित्तामुळे सुद्धा होत असते. पण आम्ही काय करतो, छातीत चमकतंय, चेक करायला गेलं की तुम्हाला तुमचा कार्यक्रम बीपीची चालू झाली म्हणून सांगता. बरोबर आहे का नाही? हे सारखं काही लोकांनी घरात टोचायला सुरुवात केली. घरात टोचायचं, सारखी शुगर बघायची, 250 शुगर खाली गोळी, 250 शुगर, 300 शुगर खाली गोळी. का चेक करता सारखं? ते डोक्यात राहते. लक्षणं बघा, आजाराची लक्षणं बघा. लक्षणं असतील तर आपण मान्य करायचं, नाहीतर नाही. आणि ते पण 5 लक्षणांपैकी 3 लक्षणं असली पाहिजे शुगरची. एखादं होतं तर लक्षण ताण जास्त लागायला लागली म्हणून काय शुगर झाली म्हणता का? 5 लक्षणांमध्ये 3 लक्षणं पाहिजे. हे लहान मुलांची सुद्धा हल्ली शुगर चेक करतात. लहान मुलांची सुद्धा जन्मताच, जन्मला जेव्हा बाहेर आल्यावर चालूच
माझ्या मुलगीची पण केली. मी डॉक्टरला जाऊन सांगितलं शुगर असू दे काही असू दे, मला रिपोर्ट बी नंबर मी पैसे बी येणार नाही. चेकच कशाला केली? चेक का केली? नाही त्याला कावीळ आहे का बघायचं का, आत काय आम्ही काय दारू पितोय ते काय करतंय यार, आईची कांत त्यातलं पुरावं जाते. बरोबर आहे का? ते आम्हाला काय माहित नाही. खरं सांगायचं तर आम्हाला सत्य माहिती नाही, आपण सत्यापासून लांब आहोत आणि म्हणून आपल्याला जास्त ही भीती आहे आजाराची. मला काय झालं तर, मला काय झालं तर, काय व्हायचं ते होणारच आहे. मी दिली की कुणालाही चुकलेलं नाही. आयुष्यात जे व्हायचं आहे ते होणारच आहे. आपलं काम फक्त एकच आहे की आपण आपल्या मार्गाने जाणे, औषध खाणे नाही. कुठं कुणावरती काय सगळ्यात जास्त पाप काय माहिती आहे? इतरांना मानसिक त्रास देतो. आम्ही बघा की त्याचा त्रास आपल्याला पण होतोय. तुम्ही छोट्याशा एक फुटभर जागेसाठी भाऊ भावावरती केस करतो, भाऊ भावावरती, नवरा बायकोवरती करतोय, बायको नवऱ्यावरती केस करते. कशासाठी? काय असते हे? काय उपयोग नाही या गोष्टींचा, लक्षात ठेवा. स्वतःमध्ये हिंमत पाहिजे कमवण्याची. भावाची कुठभर घेऊन तुम्ही काय करणार? बरं दोघं पण इतका वेळ भांडत राहतात ना, तेवढ्या दोघांनी कुठेतरी 10-10 एकर जमीन घेतली असते. आणि मानसिक त्रास किती, त्यालाही काय सुचत नाही, तुम्हालाही काय सुचत नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्यापेक्षा काहीतरी सुचलं पाहिजे. आणि त्यातनं दोघं पण आजारी असतात. मी परवा एकाच्याकडे गेलो होतो सहज असं भेटायला, कारण एकदम असा खणखणीत माणूस. काय झालं म्हणलं? काय नाही हो म्हणाली, गावाकडे शेती भावाने केस घातली मला. मग म्हणलं मला शुगरचा त्रास सुरू झाला त्या. मग कितीला पडलं तुला? त्या टेन्शनमध्ये शुगर झाली. हे असलं काय टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनमुळे आजार होतात बघा. टेन्शन काढून टाका, हसत खेळत आनंदात राहायचं, जगायचं बस. आता इथं आलाय, माझ्याकडे आलाय, मी पाया पडतो सगळ्यांचे. तुम्ही लाईन न बघा, मी लाईननं पाया पडतो. मी तसं काय लाजत नाही आणि मी तसं काही हे करत नाही. मी करत प्रत्येकाचे पाय धरून पाया पडतो आणि तुम्हाला तळतळीची विनंती करतो की आज आलाय ना, आज फक्त मानसिकता बदला, मानसिकता बदला. आज मी इथं बरं होणारच आणि झालोय म्हणायचं. जेवढे डॉक्टर देतात तेवढंच औषध घ्यायचं, एक्स्ट्रा घेऊ नका, मागू नका, पाया पडतो. बरीच लोक म्हणतात काय मी महिन्याचं नेऊ का, 2 महिन्याचं नेऊ का? कशाला पाहिजे? म्हणजे तुला त्यातनं बाहेर यायचं नाही का? आम्ही देतोय 10-12 दिवसाचं, 15 दिवसाचं घेतोय. गप खावा, 15 दिवसांनी बरं व्हा ना. त्याच्यापेक्षा व्यायाम करा, व्यायाम करा, बॉडी चांगली लागते. ही महागातल्या वस्तू खाऊन काय आपण बरं होत नाही. 3000ची औषधं खालीत, 5000ची औषधं खालीत म्हणजे तुम्ही लगेच बरं झालात असं आहे का? औषधं खालीत तेवढ्या पुरतं बरं वाटतंय. म्हणजे बंद पडलेली गाडी धक्का द्यायचं काम, चालू करायचं काम फक्त काय करते? औषध करते. म्हणजे धक्का मारला की पुढं गाडी आपली आपण चालवायला पाहिजे. शेवटपर्यंत तुम्ही औषधालाच गाडी चालवायला पाहिजे असं का करणार? शरीर औषधालाच चालवायला पाहिजे असं करू नका. तुमचं तुम्ही चालवायला बघायचं. परमेश्वराने दिली ना ती प्रॉपर्टी फक्त नीट सांभाळायची. आम्ही काय करतोय? दुसऱ्या प्रॉपर्टीची आपल्याला जास्त किंमत, महत्व, जी कधीच सोबत येणार. अहो जी आपण मेल्यानंतर ज्या प्रॉपर्टीसाठी भांडण होणार आहे ती प्रॉपर्टीची तुम्हाला काळजी कशाला?